पनवेल महानगरपालिकेच्या निवडणुकीचा प्रचार अंतिम टप्प्यात पोहोचला असून प्रभाग क्रमांक 15 मध्ये तरुण पिढी मोठ्या उत्साहाने प्रचारात सहभागी झाली आहे। त्यामुळे या प्रभागातील भाजपच्या 4ही उमेदवारांचा मोठ्या मताधिक्याने विजय होणार असल्याचा विश्वास दशरथ म्हात्रे यांनी व्यक्त केला आहे। या प्रभागातून ज्येष्ठ नगरसेवक एकनाथ गायकवाड, माजी उपमहापौर सीताताई पाटील, माजी नगरसेविका कुसुम पाटील आणि युवा नेतृत्व म्हणून दशरथ म्हात्रे निवडणूक रिंगणात उतरले आहेत। आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली प्रभागात विविध विकास कामे पूर्ण झाली असून रस्ते, पाणीपुरवठा आणि नाल्यांच्या समस्यांचे निराकरण करण्यात आले असल्याचा दावा उमेदवारांकडून करण्यात आला आहे। येत्या काळात खांदेश्वर मंदिराजवळील तलावाचे सुशोभीकरण, नागरिकांसाठी बॅडमिंटन कोर्ट उभारणी तसेच खांदा वसाहतीचा सर्वांगीण विकास करण्यासाठी विविध योजना राबवण्यात येतील, अशी माहिती युवा उमेदवार दशरथ म्हात्रे यांनी दिली। तरुणांची मोठी फळी प्रचारात रस्त्यावर उतरल्याने प्रचाराला विशेष रंगत आली असून मतदारांमध्ये सकारात्मक वातावरण निर्माण झाले आहे। लोकनेते रामशेठ ठाकूर, आमदार प्रशांत ठाकूर आणि अरुण शेठ भगत यांनी दिलेल्या विश्वासाला पात्र ठरण्याचा निर्धार करत 4ही उमेदवारांच्या विजयानंतर प्रभागाच्या विकासाला नवी दिशा दिली जाईल असा विश्वास व्यक्त करण्यात आला। येत्या 15 तारखेला मतदारांनी मोठ्या संख्येने मतदान करून कमळाच्या चिन्हासमोरील बटन दाबावे असे आवाहन दशरथ म्हात्रे यांनी केले आहे। आम्ही या ठिकाणी 4ही उमेदवार डोर टू डोर जाऊन लोकांना कन्व्हिन्स केलं की तुम्ही मतदान करा, तुमचा जो हक्क आहे तो तुम्ही बजावा आणि साऱ्या लोकांना आम्ही समजून मतदारांना सांगितलं की तुमच्या शहरामध्ये असणारी विकासाची कोणती आम्ही कामं केली आणि कोणती कामे पुढे करणार आहोत। आमचे नेते प्रशांत ठाकूर साहेब यांनी अनेकशी कामं या ठिकाणी केलेली आहेत। परेश ठाकूर गटनेते असताना महापालिकेच्या माध्यमातून अनेकशा योजना या खांदा कॉलनीमध्ये त्या ठिकाणी घेतली। आताच्या माझे सहकारी एकनाथदादा गायकवाड हे या ठिकाणी रिंगणात आहेत, सीताताई उपमहापौर ही रिंगणात आहेत आणि कुसुमताई माजी नगरसेविका ह्या रिंगणात आहेत आणि संजय भोपी पूर्वी या ठिकाणी नगरसेवक होते। त्यांनी चौघांनी मिळून या खांदा कॉलनीमध्ये अनेकशी विविध कामं केली। गार्डनची विकासाची कामं असू द्या, या ठिकाणी ड्रेनेज जो फार अडचणीचा काम होता की मोठा नाला होता त्याचं सुशोभीकरण होत नव्हतं, जो जुन्या पद्धतीचं होतं त्याला नव्याने नूतनीकरणाचं काम केलं। या ठिकाणी MSCBची वारंवार लाईट जायची, कारण न्यू पनवेलला फेडरेशन असल्यामुळं भिंगारची लाईट गेली की खांदा कॉलनीची पण लाईट जायची। मग भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून या 4ही नगरसेवक पाठपुरावा केला आणि ते लाईटी सेपरेशन करून घेतलं, खांदा कॉलनीला वेगळी, आणि मग खांदा कॉलनीची लाईट जाण्याचा हा विषय राहिला नाही, कारण खांदा कॉलनीला सेपरेट लाईट मिळाली। आम्ही युवा नेता म्हणून असलो तरी भारतीय जनता पार्टीमध्ये मी पनवेल तालुक्याचा सरचिटणीस म्हणून काम केला, मी जिल्ह्याचा सरचिटणीस OBC मोर्चा म्हणून काम केला। महापालिका झाल्यानंतर आमचा आसूड गाव हे महापालिका क्षेत्रात आला। पूर्वी ग्रामीण भागात आम्ही अनेकशी पदं मी भूषवली, अनेकशी लोक विकासाची कामं केली। वाया वाटपाचा कार्यक्रम असू द्या, गणवेश वाटपाचा कार्यक्रम असू द्या, मंदिरांना या ठिकाणी लागणारी निधी असू द्या, अनेकशे आदिवासी वाड्या असतील त्या ठिकाणी जाऊन त्यांच्या अडचणी समजून त्यांना हातभार करणं, या अनेकशे उपक्रमांनी मी अरुण शेठ भगत साहेब असतील, आमदार प्रशांत ठाकूर साहेब असतील आणि आमचे नेते रामशेट्टी ठाकूर यांच्या मार्गदर्शनाने सातत्याने मी करत राहिलेलो आहे। आज आपण पाहतो की खांदेश्वर जो तलाव आहे त्या तलावाची सुशोभीकरणाची फार गरज आहे, कारण त्या तलावाला सकाळी मी स्वतःही मॉर्निंग वॉकला जातो, त्या ठिकाणी जात असताना उन्हाळ्याच्या वेळी तो तलाव पूर्ण सुकलेला असतो, त्याची डागडुकी नाही, तो तलाव पूर्णपणे रिंगण नाही आहे, तो अपुरा असल्यामुळे लोकांना चालताना त्रास होतो। तो तलाव पूर्ण करणं, त्या ठिकाणी त्याच गार्डनमध्ये बॅडमिंटनचे अनेकसे लोक आपल्या आरोग्यासाठी बॅडमिंटन खेळत असतात, त्यांना कोर्ट बनवायचं ज्या ठिकाणी बरेच वर्ष मागणी आहेत। सर्वात मोठी मागणी आहे की खांदा कॉलनीमध्ये ज्या रस्त्यावरील काही अनादी कामं चालू आहेत, म्हणजे लोकांनी लावलेलं आहे, त्यांना व्यवस्थित मार्केट बनवून त्यांचं व्यवस्थित पुनर्वसन करून त्यांना त्यांचा रोजगार करण्यासाठी जागा उपलब्ध करून मार्केट करून या खांदा कॉलनीचा जो आपण म्हणतो ट्रॅक, आपला जो फुटपाथ, तो व्यवस्थित नागरिकांना चालण्यासाठी करून देण्याचं काम माझं या ठिकाणी मी करणार आहे। वादळवारा लाईव्हसाठी न्यूज ब्युरो पनवेल। नवी मुंबई व रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राईब करा वादळवारा लाईव्ह चॅनल आणि दाबा बेल आयकॉन।